पण शाळेत असताना एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट मी त्याच्यात अक्षरशः फेल झाली, शब्दशः. आजपर्यंत बिझनेसमध्ये आर्थिक मदत फक्त आई आणि वडिलांनी केलेली आहे. आणि एक किस्सा सांगायचा तर माझ्या लायब्ररी टीचर त्यांना मी एका कार्यक्रमात भेटले होते. त्या सुप्रसिद्ध गायक ऋषिकेश रानडेची आई आमच्या शाळेत लायब्ररी टीचर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. तुमची लाडकी होस्ट वृषाल एकमेव. आपला कार्यक्रम आहे त्याचं नाव आहे लाईट्स कॅमेरा ऍक्शन प्रोडक्शन हाऊस, प्रस्तुत आणि निर्मित जागर स्त्री शक्तीचा. आपण गेले बरेच दिवस स्त्री शक्तीचा हा जागर करतो. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना इथे आमंत्रित करून त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यांचा प्रवास इथे जाणून घेतोय आपण आणि त्यांचे वेगवेगळे अनुभव प्रसंग आपण तुमच्याशी शेअर करतो. तर आज अशाच आपल्याला लाभलेल्या ह्या ज्या पाहुण्या कलाकार आहेत, पाहुण्या नाही म्हणणार मी त्यांना, कारण आपल्याला जे गिफ्टिंग पार्टनर जे लाभलेत ना, कोपगा फूड्स, मुक्ताज आर्ट, एकमेव आर्ट, तर त्यापैकी मुक्ताज आर्टच्या सर्वा मुक्ता गाडगीळ आज आपल्यासोबत इथे आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. तर मुक्ता, पहिलं तर तू इथे वेळ काढून घेत आमच्याशी गप्पा मारतेस आणि आम्हाला गिफ्टिंग पार्टनर म्हणून सुद्धा तू आम्हाला मदत करते, तर त्यासाठी आधीच आम्ही तुझे आभार मानतोय. तर थेट गप्पांना सुरुवात करूयात. मुक्ता गाडगीळ काय करते किंवा हा जो तिचा बिझनेस आहे मुक्ता आर्ट, हा कसा सुरू झाला आणि काय अनुभव त्याचा काय प्रवास आहे, हा आम्हाला तुझ्याकडनं ऐकायचा आहे. मुळात माझं बालपण कर्वेनगर पुण्यात गेलेलं आहे. सो मी प्रॉपर पुण्याची आहे आणि मी शाळेत असताना मला ड्रॉइंग आणि ह्याच्यात खूप आवड होती. पण शाळेत असताना एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट मी त्याच्यात अक्षरशः फेल झाली, शब्दशः. म्हणजे मुक्ताज आर्टचे तुम्ही जर आमच्या इथे बघाल की तिने वेगवेगळे छोटे छोटे पॉट्स रंगवले आणि त्याच्यात वारली पेंटिंग वगैरे ती करते आणि इतकं उत्तमरित्या आणि इतकं अगदी बारीक तिचं काम असं तुम्हाला माहिती असेल तर ते बघून आम्हाला खरं तर वाटत नाही की तू तेव्हा 8वी 9वीत किंवा आपली एक्झाम असायची इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी त्यात तू फेल झाली असशील. हो, पण मी जसं जसं 10वी झाली, मग 12वी झाली आणि मग 12वीच्या सुट्ट्यांमध्ये मी काय करू असं खूप लोकांना प्रश्न असतो की काहीतरी वेळ घालवायचा, काही नाहीये करायला. मग आमच्या सोसायटीत एक ताई होती ज्योत्स्ना कोंटे म्हणून. मग माझ्या मैत्रिणी तिच्याकडे जात होत्या. विचारलं तुम्ही काय जाता तिच्याकडे? म्हणलं नाही, ती वारली शिकवते आणि फॅब्रिक पेंटिंग असं शिकवते. म्हणून मग मलाही जायचंय. मी मग डायरेक्ट गेले तिच्याकडे. तिने मला शिकव, तुझी फी काय असेल मी सगळी देईन. म्हणलं आई पण दे. मग मी गेले तिच्याकडे, शिकले आणि तिने ज्या पद्धतीने शिकवलं, म्हणजे शाळेतही असं शिकवलं नव्हतं किंवा कॉलेजमध्ये मला तसं शिकवलं नव्हतं. मग मी तिच्याकडे ज्या पद्धतीने शिकले, आधी बेसिक, मग बेसिक पूर्ण आल्यानंतर ती मला ऍडव्हान्सला घेऊन गेली आणि मग त्याच्यानंतर मला थोडं थोडं जमायला लागलं. मग वारली पेंटिंग मला ती हँडमेड पेपरवरती करायला दिलं होतं आणि ते खूप मोठं ड्रॉइंग होतं माझं. आणि त्याच्यानंतर मग मी हळूहळू आधी हँडमेड पेपरवरती कुठे मिळतात ह्याच्यावर रिसर्च केला. मग ते आणून मग तिने मला एक कार्बन पेपर दिला. तो व्हाईट कार्बन पेपर असतो आणि तो स्पेसिफिक ड्रॉइंगसाठी वापरतात. म्हणजे तुम्हाला कशावरही काढायचा असेल तो खाली ठेवून त्याच्यावरती तुम्ही काढू शकता. ट्रेस पेपर नाही, हा प्रॉपर कार्बन पेपर आहे. आपला ब्ल्यू आणि ब्लॅक असतो ना, त्याचाच व्हाईट असतो, बट इट स्पेसिफिकली फॉर ड्रॉइंग, असं मला तिने तेव्हा सांगितलं होतं. आता लोक कशालाही वापरतात, बट स्पेसिफिक ड्रॉइंगसाठी असतो. येस. आणि मग त्याच्यानंतर मी हळूहळू फ्रेम्स वगैरे करत गेले आणि फ्रेम्स मध्ये सुद्धा तू एक वेगळा प्रकार सुरू केला. हो, नाही मी वारलीमध्ये वेगवेगळे अक्षरांचं. हो हो,
नाव असतं तो. वारली पेंटिंग द्वारे ते नाव येस येस. आणि आता त्याच्यातच म्हणजे जे नेम्स आम्ही करतो नेम प्लेट त्याच्यातच मी फोटो पण आता ऍड करायला लागली. मध्ये तुमचं नाव येतं आणि बाजूला छान तुमचे फोटो येतात. आणि असे म्हणजे आता बरेच मी दिलेले आहेत. म्हणजे मी गिफ्टिंग म्हणून पण दिले आणि काही लोकांनी माझ्याकडनं विकत पण घेतले कस्टमाइज करून. 2-3 जणांनी आता माझ्याकडनं कस्टमाइज करून घेतले. आणि आता मी त्याच्यातच सेम ह्याच्यात नाव फक्त तुमचं मग वरती आता करून देते. आणि आता राखी येस. आणि आता नाही मग प्रॉपर प्रिंटिंग करून घेते पण एडिटिंग सगळं माझं असतं. डिझाईन सगळं माझं असतं. आणि त्याच्याबरोबर पॉट्स वगैरे आहेतच. आणि आता मी त्याच्यात थोडं वेगळं पण आणलंय. म्हणजे वारली इज माझं हे मेन बेस आहे. आणि मी आता वेगवेगळे शेप्स वेगवेगळे डिझाईन्स आता मी करायला लागली. ते पूर्वी माझं वारली खूप होत होतं. मग माझ्या मैत्रिणी होत्या काही म्हणजे लॉकडाऊन मध्ये आम्ही जेव्हा शिफ्ट झालो दुसऱ्या फ्लॅटमध्ये तर त्या सोसायटीत काही माझ्या मैत्रिणी मिळाल्या मला. आणि मग त्यांनी मला सांगितलं तू नुसतं एवढं नको करूस काहीतरी वेगळे पण. मग त्यांनी मला काही फोटो पाठवले आणि त्याच्यावरनं मग मी जरा वेगवेगळं करायला लागले. आणि मग त्याच्यात त्यांनी पण मला खूप मदत केली आणि अजूनही करतोय. एक फोन गेला की मला आज खूप मोठी ऑर्डर आहे तू येतेस का तुझ्याकडे आणून देऊ का या एका फोनवरती हो मी करते एवढंच उत्तर मला मैत्रिणीकडून मिळतं. आपल्याला एक कुठला तरी आधार हो काही प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या सुद्धा आपल्याला एक आधाराची असते. कोणीतरी बघता मी आहे ना या एका वाक्यावर सुद्धा कामं होतात. एक कॉन्फिडन्स बरोबर बरोबर तुला तो अप्रत्यक्षरित्या पाठिंबा आणि प्रत्यक्षरित्या मैत्रिणींचा. आणि सुरुवातीला माझ्या आई वडिलांचाच होता. म्हणजे आई तर मला बसायचे म्हणजे मी रात्री अपरात्री बसून मी जागरण करायचे. मग कधी कधी आजी आजोबा ते पण माझ्यासोबत बसायचे. जे मी रात्री 12 नंतर बसली सगळं अभ्यास करून जेवण करून सगळं करून मी बसली मग आजोबा यायचे कधी काय करतेय करू का मदत असं मला खूप हे वाटायचं. आणि आत्ता असं होतं की आईला आता करता येत नाही कारण तिचं मध्ये ऑपरेशन झालं. मग भाऊ तर माझ्या काही एकतर कामाचं नाही बहीण भाऊ आपण म्हणतो. आणि वडील मात्र थोडं फायनान्शियली वडील हेल्प करतात. आणि प्रत्येक वेळेला मी जेव्हा जेव्हा मला आर्थिक मदत लागली तेव्हा फक्त आई आणि बाबा मी कोणाकडेही मागायला गेली नाही. आजपर्यंत बिझनेस मध्ये आर्थिक मदत फक्त आई आणि वडिलांनी केलेली आहे. बिझनेस जो असतो म्हणजे तो व्यवसाय खरं तर भांडवलाशिवाय व्यवसाय नसतो. आर्थिक त्याच्यावर तुमचं सगळं गणित तिथे बसलेली असतं. बरोबर. हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही व्यवसायात पुढे जाऊ शकत नाही. एक्झॅक्टली. आणि तो पाठिंबा बाहेरच्यांपेक्षा घरच्यांनी जर का एक्झॅक्टली तुम्हाला होणारा प्रभाव त्या व्यवसायावर आणि तुमच्या आयुष्यावर पण खूप मोठा आहे. म्हणजे आई वडिलांकडनं तुझं सांगितलं की आई वडिलांचाच पहिला तुला पाठिंबा. एक्झॅक्टली. पण मुक्ताज आर्ट हे आपण आज तुम्ही लोकांनी बघितलं असेल की खूप छान प्रॉडक्ट बनवतायत तुमच्यासाठी नवीन गोष्टी आणतायत आता. आणि आधीही त्यांनी केलंय तुम्हाला माहिती असेलच. तर हा मुक्ताज आर्टचा करायचं हा जो काही प्रवास आहे किंवा ती जी काही पहिला दिवस होता ठरवण्यापासून तो कसा होता? ऍक्च्युली काय झालं होतं मी जेव्हा शिकले ताईकडे त्याच्यानंतर मी फ्रेम्स वगैरे केल्या थोडं थोडं ते केलं. पण मग मी एकदा म्हणजे त्याच 2015 मध्ये 13 ऑक्टोबर 2015च्या आधी आम्ही कुंभारवाड्यात गेलो होतो पणत्या बघायला. पणत्या घेतल्या सगळं घेतलं. मला तिथे असे छोटे पॉट दिसले ते एका काकांकडे होते आणि माझे ते नेहमीचे आता ठरलेले. मी आईला म्हटलं आई हे घेऊ का मी काहीतरी करून बघते. घे तुला घ्यायचं तर म्हणजे तू काय काय करणार ते तुझं तू ठरव. मग मी ते घेतले घरी आले. मग मी त्या ताईला फोन केला म्हणजे मी असं सांगितलं मी काय करू शकते. म्हणजे अगं तू वारली शिकलीस ना ते कर. म्हणलं मग आता कुठले पेंट्स देऊ वगैरे. मग तिने मला ते कुठले आणायचे काय ते सगळे सांगितले. अक्रेलिक कलर्स आहे आणि ते कुठले आणायचे कसे आणायचे तेही सांगितलं. मी त्या आणले आणि मग थोडं माझं डोकं चालवून ते पेंट करत गेले. मग त्याच्यावर वारलीच्या जेव्हा फिगर्स काढल्या आणि जेव्हा पहिला फोटो काढून मी माझ्या मावशीला जेव्हा पाठवला की मावशी हे कसं झालंय सांग. मावशी अशी होती की हे तू कुठनं शिकलीस मला दे. तसंच आईच्या मैत्रिणी आणि सगळे तू दे मला. आणि त्याच्या आधी पॉट्स आणण्याच्या आधी मी हँडमेड पेपरच्या बॅग्स आणल्या होत्या. सो तिथून माझी खरं सुरुवात झाली. पण आता त्या बॅग्स मिळत नाहीयेत. हा झालं.
पण आता पॉट्स म्हणजे माझे असे बेस झालेले आहे आता माझं. आणि आर्ट म्हटलं की Yes. मिनिएचर फॉर्म मधले ते Pots. क्यूट म्हणू आपण त्याला, क्यूट असे पॉट्स असतात त्यांचे, आणि खूप सुंदर आणि आकर्षक त्यांचे कलर्स पण ते खूप छान प्रकारे तिथे देत असतात त्या पॉट्सला. कारण नुसतं पॉट्स घेतला आणि त्याला जर छान रंग नसेल तर तो छान दिसणार नाही नाही. दिसत. तुम्हाला तो घेणं हा जो हो. असतो एक ग्राहक म्हणून, तर तो पण तयार येणार आहे. पण हो. ते खूप प्रकारे छान रंगसंगती वापरतात. ते तुम्हाला आवडतील अशाच शेप मध्ये असतात. हो, शेप्स तर इतके आहेत त्याच्यात, म्हणजे असं लोकांना मला हा शेप हवा आणि मग कधी कधी असं होतं की तो शेप नसतो. बरोबर. मग मी लोकांना आता सांगायला लागले की तुम्हाला ते शेप मिळणार नाही, जे असतील ते घ्यावे लागतील. प्लीज माझ्या ते तुम्ही हे करू नका. मग मी एक्झिबिशन मध्ये पण मध्ये भाग घेत होते, तेव्हा तर म्हणजे इतकी छान छान अशी किचन, आणि लहान लहान मुलं, लहान मुली मुलं, बरोबर. त्यांना असं खूप आवडतं, अट्रॅक्ट असतं त्यांना हो. की मला हे हवंय. मग तेव्हा आई वडील तू घेऊन करणार काय वगैरे, मग ते म्हणलं आम्हाला हवंय, आम्हाला द्यायचं. माझे खूप लहान मुलं आहेत माझ्याकडे की त्यांना ते आवडतं. पण मग तू जसं शिकलीस त्या ताईकडे, हो तसंच मग तू शिकवलंस का? हो, मी एका एक्झिबिशन मध्ये ठेवला होता माझा स्टॉल. जी ऑर्गनायझर आहे योगिता कुलकर्णी, तिच्याबरोबर मी अनेक वर्ष झाली प्रदर्शनं करते. वा. सो तिच्या इथे 1 वर्ष मी ठेवला होता. चिल्ड्रन्स डेचं आमचं ते होतं, वर्कशॉप सारखं मी घेतलं होतं. तिथे जरा मोठे पॉट्स घेऊन त्याच्यावरती मग मी बरं. मुलांना करायला लावलं होतं पॉट ओके. पेंटिंग, आणि मग त्याला कसा अनुभव होता? त्याला खूप छान अनुभव होता. आणि मुलं मुलं तर म्हणजे अशी मुलांसोबत काम सगळी करणं एक वेगळा अनुभव असतो. म्हणजे मी 11वी-12वी मध्ये असताना व्होकेशनल कोर्स केला होता, अच्छा. पाळणावर आणि बालवाडीचा. बरं. तर तेव्हा मी लहान मुलांमध्ये मिसळले होते. वा. सो मला ती तो लहान एक अनुभव तुला होता. की आणि मला लहान मुलं प्रचंड आवडतात. क्या. आणि दुसरं म्हणजे लहान मुलांनाही मी आवडते, पण मी म्हणून कधी मग ओरडत म्हणून नाही. ते लहान लहान spots, एक्झॅक्टली. घेतलेले. पण मी लहान मुलांना ओरडत नाही. मग ही ताई आवडते हो. सगळ्यांना. आणि आता आमच्याकडे जी कामाला बाई येते पोळ्यांसाठी, तिच्या मुलांनी आता मग आवडतं. मग ते वा. आले की दरवर्षी पणत्या रंगवतात, पॉट वा. रंगवतात. किंवा मला एक तिचा मदत मुलगा आहे, त्यांची. त्याला पण ड्रॉइंगची खूप आवड आहे. वा. मी त्याला सांगते तू जरा मला काढून देशील का एखादं चित्र वारलीचं, तुला जमेल तसं काय. मग तो काढून देतो, मग मी ते कट करते कधी कधी, आणि मग मी ते त्याला पेंट करते. क्या बात आहे. त्यामुळे आमच्या दोघांचं तर ते जमलंय. जमलं. त्यालाही ते आवड आहे, मलाही आवड आहे, मग तो मला मदत करतो. क्या बात आहे. म्हणजे एक छोटा आपल्याला हो. बिझनेसमन हो. उभारण्यात येईल आता. हो, त्याच्यामुळे त्याची आवड आता आवड- कितपर्यंत त्याच्यावर आहे असे परत. ते तर आहेत प्रत्येकाचे, आणि ते शेवटी प्रत्येक मोठ्या हो. माणसामध्ये एक छोटं मूल दडलेलं दडलेला असतो. तर ते छोटं मूल तुझं कसं बाहेर येत असतं? मी ऍक्च्युली माझ्या 2 लहान बहिणी आहेत, मावस बहिणी. तर लहान जी सगळ्यात धाकटी आम्ही शेंडेफळ म्हणतो तिला, ती असं मला काहीतरी पाठवत असते. मग तिच्याकडे बघून मी असं चल आज आपण हे करूयात, आज मी हे करतीये. बरोबर. मग ती मी काही येणार नाही, पण तू हे असं करून बघ. मग माझ्या मैत्रिणी असतात, मग असं तिकडनं असं माझं लहान मूल बाहेर येतं. पण मला असं लहान मुलांमध्ये गेलं की असं आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. बरोबर. माझे सगळे बालपणीचे दिवस आणि हे आठवतात. अगदी. म्हणजे आम्ही जे काय खेळायचो सोसायटीमध्ये, ते असं खूप असं भरून येतं असं मला. आणि हल्ली असं होतं की आता नाही येते कोणी खेळायला. खरं आहे. म्हणजे आता सोसायट्या अशा झाल्या, म्हणजे पूर्वी हो. आपल्या पुण्यामध्ये एक वाडा हो. संस्कृती होती. तिथे सगळे चाळ हो. असायचं. आता सगळ्यांकडे नाहीये. लहान मुलं मग ते एकत्र येऊन हो. चौकात खेळणं, दबाई Exactly. खेळायचं किंवा काय. ऍक्च्युली आम्ही श्री गणेशोत्सव मंडळ, आमचं एक मंडळ आहे सोसायटीचं, तिथे म्हणजे असं लहान मुलांच्या मैदानी स्पर्धा म्हणलं की आम्ही अशी हा. सगळी तिथे पडीक असायचो. आमचं असं काही नाही घरी 4 वाजता जा, 5 वाजता जा, बरोबर. अख्खा दिवस तिथे आमचा जायचा. कसा जायचा काही कळायचं नाही. इव्हन पण आम्ही आता शाळेत हल्ली आता ते नाहीये, सगळे हे गेलेले आहेत, म्हणजे गेलेत आता फक्त मोबाईलवर सगळं. हो चॅट जीपीटी आल्यामुळे हो, तर ते काय, सगळंच हे झालंय. आधीच नाही, घरात पण 4 जण असतात, हो. म्हणजे ते आई वडील आणि ती 2 माझं अजून असं आहे की मी मराठी ज्यांच्याकडे शिकले, माझ्या गुरु उमा क्षीरसागर, आणि इंग्लिश जिच्याकडे मी शिकले शाळेत असताना अंजली कुलकर्णी, ह्या दोघी शाळांमध्ये शिक्षिका आहोत. बरं. तर मला अजूनही काही अडलं की मी डायरेक्ट त्यांच्याकडे जाते. मी ते चॅट जीपीटी वगैरे वापरत नाही. म्हणजे शिक्षकांशी तेवढा तुमचा कनेक्ट आहे. आता हल्ली तो कनेक्ट नाही बघायला मिळत हो. शिक्षकांशी. पण माझा अजूनही मी ठेवलेला आहे. क्या बात आहे. आणि कधी कधी वाटलं तर मग शाळेत जाऊन तिथल्याही माझ्या ज्या टीचर्स आहेत त्यांनाही जाऊन भेटते. वा. एक म्हणजे किस्सा आपली सांगायचा. जी पिढी आहे खरं तर, हो, ती एक अजूनही किस्सा आहे. आहे.
आणि एक किस्सा सांगायचा तर माझ्या लायब्ररी टीचर त्यांना मी एका कार्यक्रमात भेटले होते. त्या सुप्रसिद्ध गायक ऋषिकेश रानडेची आई आमच्या शाळेत अच्छा. लायब्ररी टीचर. ओके. तर ऋषिकेश दादाच्याच एका कार्यक्रमाला त्या आल्या होत्या आणि अचानक भेट म्हणतो ना आपण, म्हणजे अचानक अनएक्सपेक्टेड आणि असं मी अशी की बोलू का नको बरं. अशा ह्याच्यात होते, पण मी बोलले आणि मग त्या म्हणल्या, त्यांनी त्यांचा किस्सा सांगितलं का की त्या पण एकदा त्यांच्या लायब्ररी टीचरांना भेटल्या होत्या. ओके. असे म्हणजे खूप कनेक्ट आहेत माझ्या क्या बात टीचर्स आहे. बरोबर, मस्त. ज्यांच्याकडनं मी काहीतरी शिकली, त्यांच्याशी अजून एवढा कनेक्ट आहे. कनेक्ट आहे. आहे अजून त्यांच्याशी ते हो संबंध ठेवून हो, आहोत हो. आपण. त्याच्यामुळे ते आपल्या आयुष्याला Exactly. पण ते एक वेगळं वळण मिळतं. वळण मिळतं. पण या वळणावरून एक विचारायला आवडेल की एक टर्निंग पॉइंट असतो आपल्या आयुष्यात, हो. तर तो टर्निंग पॉइंट तुझा कुठला? मला असे बरेच आहेत, पण त्यातला एक आत्ता रिसेंट सांगायचा तर एक गायक आहे चैतन्य कुलकर्णी म्हणून. मी त्याला जेव्हा त्याच्या नावाची एक फ्रेम करून दिली त्याच्या वाढदिवसानिमित्त, त्याला ती इतकी आवडली. तो म्हणला मी व्हिडिओ काढायचा विसरलो, पण मी तुला रिव्ह्यू देतोय की ते खूप भारी आहे, जे काय तू केलंयस बरं. खूप भारी आहे. आणि दुसरा त्याच्या आधीचा एक टर्निंग पॉईंट म्हणजे निरंजन कुलकर्णी आई कुठे काय करते मधला जो फेम आहे, बरोबर. हो. अभिषेकची भूमिका डॉक्टर करणाऱ्यांशी, तर त्याचं कॅफे आहे ठाण्यात, बरं. बडीज सँडविच म्हणून. तर मागच्या वर्षी त्यांच्याला 1 वर्ष झालं होतं, बरं. तर मी त्याला एक फ्रेम करून दिली होती आणि त्याच्यात फोटो घातला होता. वा. आणि ज्या क्षणी त्याला दिलं त्याच्यात दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी मला लगेच स्टोरीमध्ये हे करून की हे खूप मस्त आहे. असे बरेच टर्निंग पॉइंट आहेत, पण तो जो होता की मी त्याला जेव्हा गिफ्ट केलं, बरोबर. आपण जेव्हा हो. एखादी भेटवस्तू म्हणून समोरच्या हो. व्यक्तीला देतो आणि ती त्याला आवडलं. आवडून त्याने त्याचं लगेच रिॲक्ट हो होणं ते पण एक गरजेचं आहे की Exactly. आपल्याला ते अप्रत्यक्षपणे आपल्याला ते पोचपावती मिळणं पण मिळणं. आपल्याला, कारण त्यातून आपण पुढे ते हो. काम करणार आहोत, तर त्याला आपल्याला Yes. प्रोत्साहन मिळतं. मिळतं. तर, आणि त्याच्या आधी 2022 मध्ये मी कलावंत पथकात व्हॉलेंटियर म्हणून जाणार होते, तेव्हा ऋषिकेश वांबुरकर ताशा वादक आहे, बरोबर. होय. त्याचा वाढदिवस होता आणि मी त्याला म्हणलं की मला तुला काहीतरी द्यायचंय. म्हणलं मी असं काही घेणार नाही, तू का देते? म्हणलं नाही मला द्यायचंय, मी स्वतः केलंय. आणि हे मी त्याला दिलं आणि मी त्याला रॅप करून दिलं होतं. तो म्हणला मी आत्ताच्या आत्ता उघडणार आहे. आणि त्यांनी ते उघडलं आणि त्याला ती फ्रेम दिसल्यावर तो असा होता हे खूप मस्त आहे. आणि मी असे होते की मला तुमच्या टीमलाही द्यायचंय कलावंताच्या. मग मी ते जेव्हा कलावंताच्या टीमला दिलं तेव्हा अमित रानडे, आदित्य दीक्षित हे बरेच जण होते सिनियर, तर त्यांनाही ते इतकं आवडलं, म्हणजे सगळ्यांनी असं माझे कार्ड घेऊन गेले, व्हिजिटिंग कार्ड. आणि मी अशी होती की एवढं मला कुठेच मिळालं नव्हतं, आपुलकी किंवा एवढा मला आनंद कधी मिळाला नव्हता. जेव्हा प्रोत्साहन मिळतं, एवढा प्रोत्साहन, एवढं सपोर्ट मला कुठे मिळाला नव्हता, तो तिथे मिळाला आणि तिथून मग माझी थोडी प्रगती सुरू झाली. क्या बात आहे. आणि मग मागच्या वर्षी पण मी त्याला एक फ्रेम दिली होती ऋषिकेश वांबुरकरला, त्याच्याच नावाची कस्टमाइज करून त्याच्या फोटोचे, ओके. आणि त्याला दिलं. आणि गणपतीच्या आधी त्यांनी मला ते जेव्हा त्याचा व्हिडिओ पाठवला की खूप मस्त आहे, मला खूप आवडलंय, तर तो जो एक आनंद होता, बरं. ते जे प्रोत्साहन होतं ते म्हणजे मी ते आपल्याला शब्दात पुढे सांगू शकत काम नाही. करायला पण आपल्याला त्याला हो. उभारी मिळते. पुढे. तर पुढे मला विचार की हे मुक्ताज आर्ट हो. हे पॉट पेंटिंग तर आहेत, पण तुझे अजून एक आवड आहे डान्सची, हो. तर ती तू कशी जोपासते? मी लहान असताना आमच्या सोसायटीत भरतनाट्यम शिकले होते, पण ते काय फार काही माझं झालं नाही, ते 10वी आणि ह्याच्यात ते बरं. माझं झालं नाही. मग लॉकडाऊन मध्ये मी कथ्थक शिकायला घेतलं. प्राजक्ता आत्रे, गुरु रोहिणी बाटेंच्या त्या शिष्य बरं. आहेत, तिच्याकडे मी शिकत होते, पण त्याच्यातही गॅप पडली. पण आता मी जे शिकते ऑल टाइप्स ऑफ डान्स फॉर्म्स, बरं. बॉलिवूड, कंटेम्पररी, फोक आणि असे बरेच आहेत, ते ज्याच्याकडे शिकते तो माझा गुरु मानस साठे. अच्छा. त्याचं नवी पेठेत क्लास असतात, बरं. तिथे मी त्याच्याकडे जात होते. आता गेल्या 2-3 वर्षात माझे बरेच स्टेज शोज पण झालेत क्या त्याच्याबरोबर. बात आहे. आणि आता मी रिसेंटली 2-3 ठिकाणी सोलो परफॉर्मन्स केले. मग त्याला कसा तुला खूप छान अनुभव आला. एक तर आमच्या फॅमिली फंक्शनच होतं, तिथे जेव्हा मला विचारलं ऑन द स्पॉट की तू करशील का, तेव्हा मला थोडी भीती वाटली होती. मग मी त्याला फोन केला, म्हणलं मला असं असं करायचं, काय करू? म्हणलं एक काम कर, तू गणेश वंदना कर, तुला ते सोपं होईल. म्हणजे ठीक आहे. मग त्यांनी मला लगेच ऑडिओ वगैरे पाठवला आणि ते मी परफॉर्म केलं. सगळ्यांना खूप आवडलं. क्या बात आहे. त्याच्यानंतर अजून एक फॅमिली फंक्शन होतं, बारसं होतं,
तिथे पण मी मग एका अभंगावरती डान्स केला होता. अभंगावर हो, कारण दुसऱ्या दिवशी लगेच आषाढी एकादशी होती आणि आदल्या दिवशी बारस. मग तो म्हणला अभंग कर, आपला बसलेला आहे तोच कर. म्हणजे ठीक आहे. आणि मग त्याच्याच क्लासचा आमचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असतो दरवर्षी, तिथे तो करायला सांगतो. गुरुवंदना असते. मग म्हणलं तर कुठलं करू, मराठी गाणं चालेल का हिंदी? म्हणलं मराठीच कर. आणि मी अक्षरशः एका दिवसात ते डान्स बसून मी केले. आणि त्याच्याकडनं नंतर जे मी ऐकलं की थोडं अजून चाललं असतं, इम्प्रूव्ह होऊ शकतं, पण तू सोलो म्हणून जे केलंय ते कोणीही करत नाही. गुरु ना तुझे, माझे गुरु. गुरुंकडनं ही दाद मिळणं खूपच मोठी गोष्ट असते. आणि त्या दिवशी तो मला जेव्हा म्हटला की तू आता डान्सर म्हणून सांगू शकतेस, तेव्हा मग मी असं अशी होते की ओके. कारण मी ठरवलं होतं जोपर्यंत माझ्या गुरुंकडनं येणार नाही की तू डान्सर आहेस, तोपर्यंत मी कुठेही अनाऊन्स करणार नाही. पण आता मी करू शकते असं आहे. त्यामुळे आणि तुझ्या डान्सच्या प्रवासासाठी सुद्धा शुभेच्छा आहेत. येस. पण जेव्हा आपण एखादा छंद जोपासतो किंवा आपण एखादा बिझनेस असते एक आपल्या तरुण पिढी तरुण वयातली एक उद्योक्त हे असते की आपल्याला व्यवसाय करायचा. पण त्याच वेळी आपल्याला शिक्षण सुद्धा चालू असतं. शिक्षण आणि व्यवसाय आणि छंद कसं तू सांभाळलंस? ते कार्यावरची कसरत कशी होती? ऍक्च्युली माझं मी एक्सटर्नल केलंय ग्रॅज्युएशन माझं, सो मला दिवस वगैरे असायचा. पण जानेवारी टू मे हे आपल्याकडे जरा संक्रांत असते, गुढीपाडवा आणि हे सगळे सण असतात. आणि नेमका त्या कालावधीत म्हणजे परीक्षा असायच्या. मग तेव्हा माझी आई, माझा भाऊ ते मदत करायचे. पण जास्ती करून आई मला खूप मदत करायची. आणि शी इज ऑल्सो एन आर्टिस्ट. तिला मेहंदीची आणि याची खूप आवड. म्हणजे ती मेहंदीचे क्लासेस वगैरे घ्यायची, मेहंदीच्या ऑर्डर. ऍक्च्युली आई, माझी काकू, माझ्या दोन्ही मावश्या असं तिकडनं सगळं एकत्र आलेलं आहे. सो आईला मग थोडं हे करायचं, कन्व्हिन्स करायला लागायचं की आई थोडं कर, माझा अभ्यास आहे तेवढं झालं की मी परत जॉईन होते, पण तू तेवढं आत्ता कर. मग परीक्षेच्या मध्ये जेव्हा वेळ असायचा मग अभ्यास करून कंटाळा यायचा, मग तेव्हा पण मी थोडं करायचंय, थोडं माइंड फ्रेश करायला, थोडंसं ब्रेक घ्यायला मी करायचे. मग पण ते खूप माझं व्यवस्थित झालं होतं. पण लॉकडाऊन मध्ये जर माझं थोडं खाली गेलं होतं, सगळ्यांचंच गेलं. पण त्याच्यानंतर जसं जसं मी थोडं वेगवेगळ्या गोष्टी करत गेले, माझ्या मैत्रिणींनी मी म्हणलं की तू काहीतरी व्हेरिएशन आण. त्याच्यानंतर म्हणजे मला आता रिस्पॉन्स यायला लागले. तेव्हा पण मी एक्झिबिशन मध्ये घेतला होता बा, खूप छान. मग त्याला मला खूप रिस्पॉन्स मिळाला होता. म्हणजे आता मी जे वेगवेगळे डिझाईन्स करते त्याला आता खूप छान मागणी येते. हो, म्हणजे इव्हन आता सुद्धा त्यांनी आपल्याला एक वेगळं आपल्यासाठी एक्सक्लुझिव्ह आपल्या डिझाईन्स तयार करून दिले. त्याच्या आम्ही नक्की तुम्हाला लिंक पाठवू. आणि मुक्ताज आर्ट सातत्याने वेगवेगळं तुम्हाला तुमच्यासाठी काम करते, वेगवेगळं तुम्हाला आवडतील अशा गोष्टी त्या आणतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडनं रक्षाबंधन असेल किंवा दिवाळी असेल किंवा इतर तुम्हाला आता सणवाराला लागतात की रिटर्न गिफ्ट द्यायचं काय, हा एक सगळ्यांनाच प्रश्न पडत असतो. त्याच्यामुळे त्याच्यासाठी हे एक उत्तर आहे तुमच्यासाठी की मुक्ताज आर्टकडे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत, पॉट्स आहेत, फ्रेम्स आहेत. आता नवीन त्यांनी सांगितलं की त्यांनी आता मग प्रिंटिंग डिझाईन करून बार्लीचे मग प्रिंटिंग कस्टमाइज करून देतात. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं निरसन आम्ही केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता पुढे त्यांच्याकडे फॉलोअप घ्यायचा आहे, तुम्ही त्यांच्याकडे पोहोचवा. त्यांचे इंस्टाग्रामची लिंक आहे किंवा त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट कसा करायचा हे आम्ही आमच्या या आता एपिसोडच्या खाली लिंक दिलेला आहे, त्याच्यात तुम्ही जा, मुक्ताज आर्टला फॉलो करा, त्यांचे डिझाईन्स बघा आणि त्यांच्याकडे नक्की ऑर्डर करा. तर आणि आता मी राखीचे पण गिफ्ट हॅम्पर आणलेला आहे. माझ्या इन्स्टा पेजवरती मी ते अपलोडही केलेलं आहे, तुम्हाला तिथे बघता पण येतील. आता मी जे केलंय गिफ्ट हॅम्पर मध्ये 6 पॉट्सचा एक सेट, मग आणि भावासाठी राखी आणि बहिणीला देत असेल तर 2 टी लाईट्स, असे 2च मी आता गिफ्ट हॅम्पर हे केले. सो तेही तुम्हाला हवे असतील सांगू शकतात. नक्की. आणि आता त्यालाही खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे. मी पोस्ट केलं आणि लगेच 2-3 ऑर्डर्स लगेच आल्या. त्यामुळे वाट बघतायत की तुम्ही काय नवीन आणता आणि लगेच ऑर्डर बसले तिथे. आणि आता मग जेव्हा मी केले, म्हणजे ऍक्च्युली हे माझ्या आईने मला सुचवलं की तू मग्स कर. पहिली ऑर्डर तिचीच होती आणि आमच्या घरचंच कार्य होतं. माझ्या बहिणीच्या मुलाचं
मुलीच्या बहिणीच्या मुलाचं बारसं होतं आणि त्याला आई म्हणे, मुलांना काय द्यायचं, पुरुषांना काय द्यायचं, आपल्याला खूप प्रश्न खूप असतो, प्रश्न, मोठा प्रश्न खूप असतो. मोठा प्रश्न. माई म्हणली तू जरा मग किंवा असं काहीतरी कर. नाही मग वरती म्हणजे करून तर बघ, काय येते बघू आपण. बरोबर. मी ते ज्या क्षणी आईने मला सांगितलं, मी त्याच्यावर काम केलं, एडिटिंग झालं, माझं सगळं झालं. मी मग प्रिंटिंगला दिले आणि त्या माणसाने मला जेव्हा फोटो पाठवले मगचे आणि व्हिडिओ, आय वॉज लाईक की हे क्लास आहे, हे भन्नाट आहे. भन्नाट आहे. म्हणजे मी अशी त्याच्यासमोर हातापाय वगैरे असे त्याला असं छान आभार वगैरे मानून आले. म्हणजे दादा तुम्ही होतात, तुम्हीच ते, आता माझ्या सगळ्या ऑर्डर्स तुमच्याकडे मॉग्सच्या. आणि आता अजून मॉग्स मध्ये मी नवीन आणणार आहे, नक्की आणा. पुढच्या 2-3 दिवसात ते येईलच. आणि नक्की नक्की म्हणजे आम्ही आतुरतेने वाट बघू. Yes. मग ते अजून वेगळी काय व्हरायटी. तर एक हा एक पॉइंट आहेच की आपल्याकडे वेगवेगळ्या व्हरायटी हो. आहेत. पण एक जेव्हा आपण स्त्री म्हणून समाजात वावरतो, हो आपला एक वेगळा संघर्ष चालू असतो. स्वतःशी तर हो. आहेच आहे, पण समाजाशी एक वेगळा संघर्ष चालू असतो. तर तो अनुभव तुझा काय कसा आहे आणि तू प्रेक्षकांना काय सांगशील? ऍक्च्युली आता एक मुलगी म्हणून किंवा हे म्हणून माझं असं असतं की मी लोकांमध्ये फारशी मिसळत नाही आणि आता मला अनुभव तो खूप आलेला आहे. पण मी स्वामी समर्थांचं नाव घेते आणि सगळीकडे जाते. क्या बात आहे. मग मला काहीही बघावं लागत नाही. मी एकटी असेल, माझ्यासोबत कोणी असेल नसेल, मला हे नाही. आता कालचाच एक किस्सा सांगायचा होता. मी पथकातनं निघाले, मी एक मित्र होता, त्याने म्हणलं मला प्लीज तू म्हात्रे पुलापर्यंत सोडशील का, मी तिथनं बसने जाईन. म्हणलं ठीक आहे. आम्ही दोघं गेलो, तिथे सोडलं. मी तिथे बराच वेळ थांबले होते बसची वाट बघत, आता येईल मग येईल. तेवढ्यात अजून एक मित्र आला. म्हणलं कुठे जायचंय, म्हणलं कर्वेनगर. म्हणलं मी तिकडेच चाललो. म्हणलं मग मला सोडशील का. क्या बात आहे. मी तिथे विचारत नाही, जे काय तुम्ही तुमचं एकटीने करावं, बरोबर. कुणावरही अवलंबून राहू नाही. आणि हे मी आत्ता खूप शिकतीये पथकात जाऊन किंवा अजून बऱ्याच ठिकाणी जाऊन, बरोबर. की आपण आपलं करायचं. आणि हे मी माझ्या वडिलांकडनं शिकली. तू गेलीयस, तुझी तू ये. हे प्रत्येक बाई जेव्हा करेल ना, इंडिपेंडंट जेव्हा होईल, तेव्हा मग तुम्ही जगात तुमचं नाव होईल. क्या बात. म्हणजे परवा पण प्रॅक्टिस लवकर संपली, सगळे तिथे चहा प्यायला. मी उठले, डायरेक्ट बस स्टॉपवर गेले, बस घेतली, घरी गेले. क्या बात आहे. म्हणजे मी आपलं काम झालं की आपण तिथनं निघावं, तिथे रेंगाळत बसू नये. नाही. कारण आता मी जे बघतीये पथकात ग्रुपिझम आणि हे खूप आहे. सो मला असं की वेगळाच विषय असतो आपला. हो, पण हे बऱ्याच ठिकाणी मी अनुभवले. आपण कुठेही गेलो तरी ग्रुपिझम हे असतंच. त्यामुळे मी अशी असते की आपण आपलं जावं, आपण आपलं यावं, कोणाचीही वाट बघू नये. बरोबर. फक्त आपले घरचे असतील तर त्यांची वाट बघावी, बाकी नाही. जे आई वडील, भाऊ, आजी, बस, बाकी नाही मी कोणाची वाट बघू. हे तर आहे. आणि एक स्त्री म्हणून जे आपण समाजात वावरत असतो, आपल्याला एक प्रकारचं भान असतं. हो. ते भान सांभाळूनच आपण या समाजात वावरावं आणि आपल्या काही मर्यादा आहेत त्या कुठे ओलांडायच्या आहेत आणि कुठे नाही, हे आपणच ठरवायचं आहे. तर मुक्ता, तो आज आमच्याशी वेळात वेळ काढून इथे आमच्याशी गप्पा मारल्या. तुझा मुक्ताचा आर्टचा आम्हाला प्रवास सांगितला, त्यातल्या अनुभव, काय काय नवीन गोष्टी करतीयेस आणि करणार आहेत, ह्या सगळ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या. त्याबद्दल खूप थँक्यू. आणि गिफ्टिंग पार्टनर म्हणून तर आपल्याला मुक्ता आर्ट तर लाभलेच आहे, पण त्यासोबत आपल्याला लागले ते कोपागा फूड्स आणि एकमेव आर्ट्स. तर त्यांनी काही भेटवस्तू दिल्या. तर कोपागा आर्टचं आंबोळी पीठ आहे आणि एकमेव आर्ट यांनी दरवर्षीप्रमाणे पुनर्दर्शिका छापलेली आहे. तर त्यांच्या वेगवेगळ्या थीम्स असतात दरवर्षी. यंदा तर 3रं वर्ष. तर त्यांनी प्रत्येक महिन्याच्या प्रतवर एक QR कोड त्यांनी छापलाय. त्या QR कोडला स्कॅन केलंस की तुला पु ल देशपांड्यांचे काही व्हिडिओ आहेत, कथाकथांचे काही ऑडिओ आहेत, काही नाटकं आहेत, काही गाणी आहेत, तर ते तुला बघायला मिळतील. आणि कोपागा फूड्स वेगवेगळे पदार्थ करत असतात. तर त्यांनाही तुम्ही फॉलो करा. त्यांच्याकडे कोकणातले असे एक्सक्लुझिव्ह त्यांच्याकडे पदार्थ, आंबोळी पीठ आहे, थालीपीठ आहे, पण ते घरची चव देणारे सगळे पदार्थ आहेत. तर आमचे हे भेटवस्तू तुम्ही स्वीकारा आणि ह्याच्यावर आम्हाला रिव्ह्यू नक्की द्या. तुला गप्पा कशा वाटल्या? मला खूप छान वाटलं, खूपच छान. म्हणजे माझं बालपण जे होतं ते सगळं असं भरून आलं मला. आणि मेनली माझ्या आजोबा आणि माझी मावशी, एक मावशी मी म्हणलं,
त्या दोघांचा उल्लेख जेव्हा केला तेव्हा असं खूप भरून आलं, कारण ते नाही येत आता. आणि मेन म्हणजे माझी पणजीजी, या सगळ्यामध्ये अख्ख्या प्रवासात तिचा जो मला पाठिंबा होता ना, आपण म्हणतो ना सिनियर सिटीजन असणं बरोबर. आणि मोठ्यांचा पणजीजी हात आणि असणं, पणजीजीचा आशीर्वाद लाभणं तर, खूप तुमचं भाग्य असावं लागतं. हो. या आणि विषयी एक तेवढं. नाही 2 पणजीजी होत्या, या बात आहे. म्हणजे आजोबांची आई आणि आजोबांची काकू. अच्छा. तशा या 2 पणजीजींचं मला भाग्य मिळालं, क्या बात आहे. त्याच्यातच माझं सगळं आलं. आणि त्याच्यानंतर माझ्या धाकट्या मावशीच्या पण आजी सासूबाई, बरं. त्या पण माझ्या पणजीजी, अच्छा. त्या आहेत अजून आणि त्यांचे आशीर्वाद आहेतच आणि ते राहतीलच. अगदी मोठ्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून आपण Yes. खरं तर आहोत आणि Yes, yes, त्यांचे yes. आशीर्वाद कायम असतात आपल्या असतात पाठीमागे. असतात. तर पुन्हा एकदा तुझ्या या सगळ्या प्रवासासाठी त्या शुभेच्छा आणि Yes, पुन्हा एकदा yes. तुझे आभार की तू Yes. आलीस आमच्याशी गप्पा मारल्यास. Yes. आणि असेच मुक्ता झाडकडनं वेगवेगळे प्रॉडक्ट Yes. आणि ते आम्ही नक्कीच, घेत नक्कीच. राहावं. आणि पुन्हा एकदा शुभेच्छा. Yes. थँक्यू. तर मंडळी, कसा वाटला आजचा एपिसोड आणि आपल्या मुक्ताज आर्टचा, मुक्ताज आर्टचा प्रवास आवडला असेल आणि तुम्हाला याचे काही वेगवेगळे प्रॉडक्ट घ्यायचे असतील, रिटर्न गिफ्ट असेल किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना द्यायचं असेल, हे व्यवस्थित आणि छान असं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर की काय द्यायचं, तर मुक्ता आर्टकडनं वेगवेगळी व्हरायटी आहे ती तुम्ही बघा आणि त्यांना ऑर्डर करा. आणि महत्वाची गोष्ट, सबस्क्राईब करताय ना, नसेल केलं तर आत्ता लगेच खालचं बटन दाबा सबस्क्राईबचं, कारण हे जे वेगवेगळे एपिसोड असतात ना आमचे स्त्रियांसाठी असतील किंवा वेगवेगळे विषय आम्ही आता सध्या हाताळतोय, तर ते तुम्हाला विषय तुमच्यापर्यंत पोहोचवावे आणि ते बघावे अशी आमची एक आतून इच्छा असते. आणि ते बघण्यासाठी तुम्हाला हे लाईट्स कॅमेरा ॲक्शनचं चॅनल हे सबस्क्राईब करावं लागेल, म्हणजे तुम्हाला वेगवेगळे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचतील, नोटिफिकेशन येत राहतील. आणि हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रपरिवारालाही पाठवा आणि फॉलो करत राहा आणि बघत राहा आपला लाडका शो लाईट्स कॅमेरा ॲक्शन, प्रस्तुत आणि निर्मित जागर क्रिएशन. थँक्यू.